नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. आज काँग्रेसची नागपुरात तयार है हम रॅलीला सोनिया गांधी संबोधित करणार. काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेटीत मराठी पाट्या, टोल आणि धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती. हरियाणातील शेतजमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात प्रियंका गांधींचं नाव. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईला कूच करणार. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा करावा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची वरिष्ठांची चर्चा होणार. चर्चेनंतर काँग्रेसच्या समन्वय समितीची ही बैठक होणार. राम मंदिर बनवल्याचा आनंद, पण भाजपा राम मंदिराचं राजकारण करते. शरद पवार यांची केंद्रावर टीका. मावळमधून आधी पार्थ पवारांना खासदार करून दाखवा, मग अमोल कोल्हे यांच्या पराभवावर बोला. विकास लवांडे यांची अजित पवारांवर टीका. ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार असून वंचित आघाडीने सोबत राहावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा. संजय राऊत यांचं मोठं विधान. शरद पवार यांनी अमरावतीत घेतली बच्चू कडूंची भेटीत सामाजिक आणि राजकीय विषयावर चर्चा झाल्याची बच्चू कडूंची माहिती. काँग्रेसला डोनेट फॉर देश या मोहिमेअंतर्गत 5,35,00,000 रुपयाचा निधी मिळाला असून देशात सर्वाधिक 82,48,000 रुपयांचा निधी महाराष्ट्रातून जमा झालाय. सामान्य लोकांकडून ऑनलाईन पक्षनिधी उभारण्याच्या मोहिमेला 18 डिसेंबरपासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते सुरुवात झाली. काँग्रेसच्या स्थापनेला येत्या 28 डिसेंबरला 138 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने किमान 138 रुपये किंवा त्याच्या पटीमध्ये पक्षनिधी द्यावा असं आवाहन करण्यात आलं होतं. या मोहिमेच्या अंतर्गत काँग्रेस पक्षाच्या तिजोरीत 5,35,00,000 रुपये जमा झाल्याची माहिती काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी दिली आहे. पाहुयात काँग्रेसला कोणत्या राज्यातून किती देणगी देण्यात आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराष्ट्र 82,48,000, राजस्थान 57,73,000, उत्तर प्रदेश 47,07,000, हरियाणा 46,84,000, दिल्ली 38,93,000, कर्नाटक 32,56,000. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात काल मध्यरात्री बिबट्या शिरला होता. अखेर नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला कैद करण्यात प्राणीमित्र संघटना आणि वन विभागाला यश आले.
6:05 ला सकाळी आपल्याला कॉल आला की लेपर्ड चिखली भागामध्ये दिसलेला आहे म्हणून. सीसीटीव्ही फुटेज आलं होतं 4:50चं. 4:50 ला असं कळलं की लेपर्ड आहे, कन्फर्म झालं की लेपर्ड आहे. टीम इकडे पोहोचली. इकडे पोहोचल्यानंतर आम्हाला चेक केलं, तर ज्या भागात तो इनिशियली दिसला होता त्या भागात त्याचा प्रेझेन्स नव्हता, पण तिथनं तो संभाव्य दिशेने कुठे मूव्ह होऊ शकतो त्या दिशेने आम्ही आलो. येत होतो तेवढ्यातच आम्हाला कॉल आला की इथं एका गोठ्यात बिबट्या दिसल्या. टीम पोहोचली, चेक केलं, गोठ्यात बसला होता. त्यावेळेला आपण शॉट घेऊ शकलो असतो. लोकांना इथे भरपूरदा असं वाटतं की तिथंच शॉट घ्यायला पाहिजे होता, पण प्रॉब्लेम असा होतो की बिबट्या ज्यावेळेला आपल्याकडे बघत असतो त्यावेळेला त्याला शॉट घेता येत नाही. त्याला दिसतं ज्या वेळेला की शॉट घेणार आहे, तर न कळत न बघत असताना तो करावा लागतो. त्यामुळे तिथनं शक्य नव्हता. तिथनं तो मूव्ह झाला. मूव्ह होऊन उडी मारून तो शेतात आला. शेतात येऊन ज्या वेळेला बसला त्यावेळेला प्रॉब्लेम असा होता की बिबट्या तर शेतात होता, पण शेत साधारण माणसाच्या उंचीचं होतं, त्यामुळे व्हिजिबिलिटी नव्हती. जेसीबीने पण ट्राय केलं तरी व्हिजिबिलिटी नव्हती. त्यामुळे मग थोडासा वेळ घेतला गेला, प्लॅनिंग केलं गेलं, कारण गर्दी पण भरपूर होती. तो जर चुकीच्या दिशेने बाहेर आला असता तर कुठेतरी कोणाच्या तरी जीवाला काहीतरी हानी होऊ शकली असती. त्यामुळे वेट केलं गेलं. तेवढ्यात फायर डिपार्टमेंटच्या एकांनी सजेस्ट केलं की त्यांची एक गाडी आहे जी वरपर्यंत जाते, ती गाडी बोलवण्यात आली. गाडी बोलवल्यानंतर एक्झॅक्ट बिबट्याच्या वरती शेतात एका बकेटमध्ये त्या गाडीच्या थ्रू वरती डॉक्टरांना नेता आलं. डॉक्टरांनी तिकडनं डाट केला बिबट्या, आणि डाट केल्यानंतर 15व्या मिनिटाला बिबट्या रेस्क्यूड होता आणि गाडीत टाकला. यात सगळ्या टीम्सचे खूप इम्पॉर्टंट रोल्स होते. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट जी आमची संस्था आहे तिथं होतीच, पण स्केल्स अँड टेल्स नावाची संस्था आहे, त्यांचा एक महत्वपूर्ण रोल होता. त्याचबरोबर लोकल काही सर्पमित्र होते, त्यांचाही भरपूर महत्वाचा रोल होता. आणि गव्हर्नमेंटच्या कडनं जर बघायला गेलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर आम्ही काम करतोच, त्यामुळे ते तर होतेच. पोलिसांनी मॉब कंट्रोलसाठी खूप महत्वाची भूमिका बजावली, आणि फायर डिपार्टमेंटच्या गाडीशिवाय हे काम होऊ शकलं नसतं. त्यामुळे हा असा कलेक्टिव्ह टीम एफर्टनेच हा बिबट्या रेस्क्यू झाला आणि होऊ शकला असता. कुठल्याही एका टीमने प्रयत्न केले असते तर कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी. सो टीम वर्क इज ड्रीम वर्क ज्याला म्हणतात, तशातला भाग आहे हा. आणि वेळ घेतला गेला, पण होपफुली वेळ एवढ्यासाठी घेतला गेला कारण रेस्क्यू सेफली करायचा होता. सो बिबट्यालाही कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही, ना कुठल्याही मनुष्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठलीही हानी झाली. सो 6 वाजल्यापासून आता 10 वाजेपर्यंत 4 तास गेले, पण सेफली बिबट्या रेस्क्यू झाला एवढ्या डेन्सली पॉप्युलेटेड ह्युमन एरियात. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 14,30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. लॅपटॉप आणि मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेले होते, तसेच काही चेन स्नॅचिंगच्या घटना वाढलेल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सरांनी ज्याप्रमाणे इव्हिनिंग पेट्रोलिंग प्रभावीपणे सुरू केलेला होता आणि व्हिजिबिलिटी वाढवलेली होती, त्याचप्रमाणे मॉर्निंगला देखील गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे घटना होऊ नये यासाठी मॉर्निंगला देखील सर्व पोलीस स्टेशनला पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार हे मॉर्निंग पेट्रोलिंग करत असताना काही दिवसापूर्वी वाकड परिसरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये लॅपटॉप मोबाईल गेलेले होते, तर अशा इसमांचे काही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले होते. असे संशयित इसम मॉर्निंग पेट्रोलिंग मध्ये चेक करत असताना एक इसम काळेवाडी परिसरामध्ये त्यांना संशयितरित्या मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही मोबाईल आणि लॅपटॉप मिळाले. हे मिळाल्याच्या नंतर संबंधित इसम हा तमिळ लँग्वेज बोलत असल्यामुळे संबंधित इसमाकडे पुढे अधिक चौकशी करून आणि आमच्याकडे एक अंमलदार ज्यांना ही भाषा येत होती त्याच्या मार्फतीने चौकशी केली असता इतरही काही इसम हे मोशी परिसरामध्ये राहत असून त्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चोरी केल्या असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. संबंधित मोशी परिसरामध्ये त्यांची रूम आम्ही चेक केली असता ते इतर जे साथीदार होते ते सर्व पळून गेलेले होते. आणि नंतर मग ज्या वेळेला त्यांची माहिती घेतली तर एक ट्रॅव्हलने ते बेंगलोरकडे तामिळनाडूकडे जात असताना निष्पन्न झाले आणि त्यांना ट्रॅक करण्यामध्ये सर्व आमचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार यशस्वी झाले. त्यांना कात्रजच्या परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले. उरलेले मोबाईल लॅपटॉप त्यांनी तामिळनाडूमध्ये पुढे पाठवलेले होते. तामिळनाडूला टीम पाठवून ते देखील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत. अशा तऱ्हेने डीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व माझे अंमलदार यांनी एकूण 60 मोबाईल आणि 14 लॅपटॉप हे या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला असून एकूण 23 गुन्हे ओपन करण्यामध्ये या डीबी टीमला यश आलेलं आहे. 14,30,000 रुपयाचा हा मुद्देमाल यांनी रिकव्हर केलेला असून 23 गुन्ह्यामध्ये वाकडचे 11 गुन्हे, त्याच्यानंतर निगडीचे 3 गुन्हे, चाकणचे 2 गुन्हे, चिंचवडचे 2 गुन्हे, चिखलीचे 3, भोसरी आणि भोसरी MIDC 1 अशा प्रकारे जवळपास 23 अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे
उघड करण्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनची टीम यशस्वी झालेली आहे. या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. याच्यामध्ये ACP हिरे साहेब, त्याचप्रमाणे प्रभारी अधिकारी जवाहर साहेब, क्राईम पी आमचे साळुंके साहेब आणि DBचे सर्व माझे अधिकारी चव्हाण आणि संतोष पाटील, सर्व DBचे अंमलदार यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन एवढे गुन्हे उघड केलेले आहेत. नेहमीच वाकड DBची टीम चांगलं काम करत आहे. मी त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना रिवॉर्ड देतो. राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून प्रशासन कामाला लागले, तर दुसरीकडे बुलढाण्यातील राखीव कोविड रुग्णालयात चक्क दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आलाय. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची स्थिती पाहायला मिळत असून या अनुषंगाने राज्य सरकारकडून टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी जिल्हा पातळीवर देखील विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 100 बेडच्या रुग्णालयात खुलेआम दारूच्या पार्ट्या केल्या जात असून सिगारेटची पाकिटं हे सर्व धक्कादायक चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. गली गली में चोर है संजय काकडे चोर है. गली गली में चोर है संजय काकडे चोर है. मागासवर्गीय जमीन बळकून पाहणाऱ्या संजय काकड्यांना, मागासवर्गीय जमीन बळकून पाहणाऱ्या संजय काकड्यांना. मी अजय बालशंकर, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष. आज या ठिकाणी दीपक कदम यांच्यावरनी गेले 10 वर्षापासून संजय काकडे खासदार BJPचे हे अन्याय करत आज वंचित बहुजन आघाडीचे ते 30 वर्षापासून कार्यकर्ते आहेत. त्यांना वारंवार ती जमीन हडपण्याचं काम संजय काकडे हे करत आहेत. तिथं 24 गुंठे यांची जमीन आहे. ती त्यांच्या नाकडावरती असल्यामुळे ती काही करून त्यांना ती जमीन हवी आहे. त्यामुळे जातीय दोषातून त्यांना मानसिक त्रास देणं, मानसिक छळ करणं, तिथून कसं त्यांना पळवून लावणं हे षडयंत्र संजय काकडे या ठिकाणी करत आहेत. परंतु असल्या गोष्टीला दीपक कदम घाबरणारे नाहीत. ते वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत स्वतः. त्याच्यामुळं संजय काकड्यासारखे अशा लोकांचं काही केलं तरी काही होऊ शकणार नाही. त्यामुळं संजय काकड्यांनी एक डोक्यात धरावं की कायद्यापेक्षा कुणीही मोठं नसतं. तुम्ही कितीही षडयंत्र रचलं तरी ती जमीन तुम्हाला मिळणार नाही. त्याला अटक व्हायला पाहिजे. माजी खासदार भाजपचा गुंड माणूस आहे तो, आणि गुंडाशिवाय तो काही राहत नाही. एकटा माणूस कधी येत नाही. आमच्या इथं यायचं म्हटलं तर गुंडांना घेऊनच कंटिन्यू येतो आणि आमच्यावर दबाव आणतो. माझे झेंडे काढायला लावतो. माझा बाबासाहेबाचा बॅनर आहे तो काढायला लावतो. का म्हणतो की तुमच्या झेंड्यामुळं आणि बॅनरमुळं माझं नुकसान होतं, कस्टमर येणारे पळून जातात, हे मला सांगतो. ती माझी अस्मिता आहे, झेंडे आणि बाबासाहेबचा बॅनर मी का काढू? माझा रस्ता अडवतो. PMRDच्या अधिकाऱ्यांना सांगतो यांचं येणे कॅन्सल करा. म्हणजे मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं दम देतो. माझी केबल टाकू दिलेली नाही त्यांनी. केबल टाकायच्या वेळेस केबल कुकरून घेण्यासाठी त्याचे लोक आणि गुंड हे पाठवून त्यांनी ती केबल काढून घ्यायला लावली तिथली, आणि त्याच्यामुळं माझं कोटीभर रुपयाचं नुकसान झालं. आजही माझी केबल टाकलेली नाही. आजही केबल माझी तशीच आहे आणि आजही टाकू देत नाही. मी टाकायचा प्रयत्न केला की गुंड पुढं पाठवून देतो तो, आणि पोलिसांकडे गेले की पोलीस प्रशासन काही कारवाई करत नाही. NC दाखल, अशा 3 NC झाल्या. एकदाही गुन्हा दाखल केलेला नाही आहे त्यांनी. आज तुम्ही आंदोलन तर केलंय, तुमची भूमिका काय राहणार? आंदोलन आज केलंय आणि उद्या जर तो सुधारलेला नाही, गुन्हा ह्या पोलिसांनी दाखल नाही केला तर पुढच्या काळात मोठं आंदोलन करू आम्ही. IPL 2024 नंतर महेंद्रसिंग धोनीसह अनेक मोठे खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. या खेळाडूमध्ये कोणकोणत्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट.
काही दिवसांपूर्वी IPL 2024साठीचा लिलाव पार पडला. IPLच्या पुढील हंगामासाठी सर्व 10 संघांनी आपली संघ बांधणी केली आहे. IPL 2024 नंतर अनेक मोठे खेळाडू IPL किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी 42 वर्षांचा झाला असला तरी त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा संपलेली नाही. आजही धोनी स्टेडियममध्ये येतो तेव्हा संपूर्ण स्टेडियम कचाकच भरलेले असते. IPL 2024मध्ये असेच काय घडू शकते. हा धोनीचा शेवटचा IPL हंगाम देखील ठरू शकतो. अमित मिश्रा. यामध्ये दुसरा नंबर लागतो अमित मिश्राचा. तो 41 वर्षांचा असला तरीही IPLचे सर्व सामने खेळू शकतो आणि आपल्या फिरकीने सामने जिंकू देखील शकतो. सध्या तो लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे, परंतु IPL 2024 हा त्याचा शेवटचा IPL हंगाम असू शकतो. वृद्धिमान साहा. या यादीमध्ये भारताचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याचा देखील समावेश आहे. IPL 2024साठी गुजरात टायटन्सने साहाला कायम ठेवले आहे, परंतु हा त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो. दिनेश कार्तिक. या यादीत भारताचा तिसरा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक देखील आहे. IPL 2024साठी RCBने त्याला कायम ठेवले आहे, परंतु हा हंगाम त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. शिखर धवन. या यादीत पुढचे नाव शिखर धवनचे आहे. शिखर धवन IPL 2024मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे, परंतु हा हंगाम त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा IPL हंगाम असू शकतो. रविचंद्रन अश्विन. या यादीत भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक रविचंद्रन अश्विनचा देखील समावेश आहे. IPL 2024साठी राजस्थान रॉयल्सने त्याला संघात कायम ठेवले आहे, परंतु 2024मध्ये त्याची कामगिरी चांगली न राहिल्यास पुढील लिलावात तो अनसोल्ड होऊ शकतो आणि नंतर त्याची IPL कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. ईशांत शर्मा. या यादीत शेवटचे नाव आहे ईशांत शर्माचे. ईशांतचे वय फारसे नसले तरी सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि IPLमध्येही त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. ईशांत IPL 2024साठी दिल्ली कॅपिटल संघात आहे, परंतु जर हा हंगाम त्याच्यासाठी चांगला राहिला नाही तर IPL कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. थंडीचा कडाका कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यावर कुठलीही खास सिस्टीम नाही, त्यामुळे राज्यात 4 ते 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येणाऱ्या साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 1 ते 2 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुण्यात 30 डिसेंबरपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 31 व 1 जानेवारीला आकाश अंशतः ढगाळ राहील, तर 2 व 3 जानेवारीला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चातून अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. अगदी लहानग्यांनी, आता लहानग्या लेकींनी सुद्धा सांगितलं की आमच्या उन्हातानात पावसा पाण्यात राबणाऱ्या आईबापाच्या, शेतकरी आईबापाच्या व्यथा वेदना तुम्ही मांडतात, यासाठी आम्ही पाठिंबा देतो. आम्हाला हे खरोखर समाधान आहे, तुम्ही आमच्या या वेदनांना वाचा फोडतात यासाठी. आणि आज केंदूरपासून आपण सुरुवात करतो. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या बलिदान स्थळी नतमस्तक होऊन ही आजच्या दिवसाची सुरुवात होते. कारण ही भूमी जी आहे ही स्वाभिमानासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा घेऊन आजचा दिवस हा केंदूर, पाबळ, जातेगाव, मुखई, शिखरापूर, तळेगाव, त्यानंतर मांडवगड, वडगाव, रसाई असं करत बारामती लोकसभा मतदारसंघात हा आक्रोश मोर्चा जाणार आहे. खरं तर पहिल्याच दिवशी भाजपनं दखल घेतली. तुमची दखल घेण्याची त्यांची पद्धत जरी पटणारी नसली तरी आज आता कुठले मुद्दे तुम्ही नेमकी मांडणार आहात त्यामध्ये, जेणेकरून कालच्या जे पाऊल टाकलं त्याच्या पुढचं एक पाऊल पडावं? हे तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये दिसतच राहील. पण भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जी दखल घेतली, माझी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे की या आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या शेतकरी बांधवांच्या या वेदना केंद्रात बसलेल्या तुमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून या. आणि खरोखर जे तुम्ही आश्वासन दिलं होतं 2022मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, त्याचं काय झालं हे सुद्धा एकदा जनतेला खुलेपणानं सांगा. खरं तर शेतकरी आक्रोश मोर्चा आहे, मात्र विरोधक भाष्य करतात की या शेतकऱ्यांसाठी मोर्चा नसून म्हणजे शेतकऱ्यांची संख्या खूप कमी दिसते. तुम्ही स्वतः आमच्या या मोर्चामध्ये सगळीकडे फिरतात, तुम्ही स्वतः सगळीकडे जे स्वागत होतंय हे स्वागत मोठ्या संख्येनं होताना बघताय, गावोगावी याचं स्वागत होताना बघताय. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काय आहे, कसा आहे, त्यात कोण आहे कोण नाही यावर टीका करण्यापेक्षा
यामधल्या मुद्द्यांच्या संदर्भात आतापर्यंत विरोधकांनी काय केलं याचं उत्तर द्यावं ना एकदा तरी. 21 दिवस जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी आहे तर विरोधकांपैकी किती जणांनी कांद्याची निर्यात बंदी उठवा अशी ठामपणे मागणी केली. म्हणजे विरोधक म्हणजे आता ते सत्ताधारीच आहेत ना. या सत्ताधाऱ्यांनी दिवसा 3 फेज लाईट देण्याविषयी काय नेमकी भूमिका घेतली. या सत्ताधाऱ्यांनी जे 5 रुपये अनुदान जाहीर केलं ते फक्त शासकीय दूध संस्थांना केलं, हे सरसकट का दिलं नाही याची उत्तरं आधी सत्ताधाऱ्यांनी द्यावं आणि मग इतर चर्चा कराव्यात. भाजपनं तर तुमच्यावरती आक्षेप घेतलाच, परंतु तुमचे जुने सहकारी अमोल मिटकरी यांनी पण एक ट्विट केलेलं आहे. मला वाटतं अमोलजी मिटकरी यांचा या संदर्भातला अभ्यास हा किती आहे याची मला खरोखर कल्पना नाही. मला वाटतं त्यांनी जर याची संपूर्ण माहिती घेतली की एकूण किती कारखान्यांना ही कर्ज हमी देण्यात आली, त्यातले किती कारखाने हे NPA मध्ये होते आणि NPA मध्ये नसलेल्या काही कारखान्यांना अशा पद्धतीची कर्ज हमी टाळण्यात आली का, यामध्ये काही महाराष्ट्र सरकारकडून यामध्ये काही राजकीय पक्षपातीपणा होतोय का, मला वाटतं या सगळ्याची जर माझे सहकारी आणि माझे मित्र आमदार अमोलजी मिटकरी यांनी संपूर्ण माहिती घेतली तर त्यांच्यासाठी सुद्धा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. कारखाना आहे सुरू होऊ शकला नाही, शेतकऱ्यांचा काही रोष पाहायला मिळेल. या संदर्भामध्ये सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. मला माझ्या शेतकरी बांधवांवर हा विश्वास आहे आणि या शेतकरी बांधवांना सुद्धा ही खात्री आहे की स्वतः अशोक बापू असतील, मी असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आम्ही सर्वजण ही संस्था वाचावी यासाठी प्रयत्नरत आहोत आणि हा दिलासा आणि हा विश्वास हा आमच्या सर्व शेतकरी बांधवांना असणार आहे. 12 गावांचा पाणी प्रश्न असेल किंवा गोडवंगा हे आजचे शेतकऱ्याचे प्रमुख प्रश्न असणार आहेत, त्या भागात तुम्ही आज फिरताय. या 12 गावांच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आपण बघत असाल की अनेक आश्वासनं देण्यात आलेली आहेत, पण या संपूर्ण वॉटर अकाउंट आणि वॉटर ऑडिट या महत्वाच्या मुद्द्यावर अजूनही कुणी ठोस भूमिका सरकार घेताना दिसत नाही. केवळ सरकारकडे बैठक लावायची आणि त्यातून तोंडाला पानं पुसायची, हे प्रकार थांबवा. खरोखर जर या गावांना पाणी द्यायचं असेल तर नेमकं वॉटर ऑडिट काय आहे आणि त्याच्यासाठीची ठोस उपाययोजना काय, या गोष्टी समोर येणं जास्त गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील. शहागड मार्गे, गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगे मार्गे, पाडळशिंगे मार्गावरून पुढे मादळमुई मार्गे, तांदळा मातोरी मार्गे, खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे, पाथर्डी मार्गे तिसगाव करंजी मार्गे, करंजी घाट मार्गे अहमदनगर, अहमदनगरहून केडगाव मार्गे, सुपा, शिरूर शिक्रापूर मार्गे, रांजणगाव वाघोली मार्गे, खराडी बायपासून चंदननगर मार्गे, शिवाजीनगरहून पुणे मुंबई हायवे मार्गे. आंतरवाली आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो, या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे, तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे. ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्गे जातोय त्याच्यात सहभागी व्हायचंय. आपला मार्ग असा आहे, पुन्हा एकदा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय. सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय. त्यासाठी आंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार. शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून, पाडळशिंगी मार्गे मादळमुई, तांदळा मातोरी, खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण. पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव, सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर, रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हायवेला पण लागतोय. लोणावळा
मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो. शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडं आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय. तर ही सुरुवात अशी होणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे आंतरवाली पासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येत आहेत या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे आंतरवालीकडे यावं. जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जी आपण पाडळशिंगी मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये मध्ये शक्य आहे तसं त्यांनी सहभागी व्हावं. आपण पुढं पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातले विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढं पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं. आपण असं करत करत शांततेत मुंबईमध्ये जातोय. फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचे. आपल्या पाठीमागं जर आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांचे हाल होणार आहेत. शेवटची लढाई आपली ही आपल्याला जिंकायची. आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्यावरती आपण ठाम आहेत. आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये. जे निवेदन आहे निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय. मला वाटतं याच्या PDF बनवून म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय याचं सगळं A to Z आपण लिहिलंय. आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये. ही मोठं आहे, इतकं मीडियांसमोर वाचणं शक्य होणार नाही. त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं. त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची. आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची. त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना जे आपल्या पायी रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सगळ्यांनी नियमात माझ्यासह सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं. त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही. कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढं करायची नाही. कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईपर्यंत. त्या तुकडीतून या तुकडीत यायचं नाही. कारण आपल्याला आपलं रक्षण, आपल्या गाड्यांचं रक्षण आणि आपल्या सोबत असणाऱ्याचं सगळ्याच हवा. या रॅलीमध्ये एक माणूस असला तरी चालणार आहे, 100 असले तरी चालणार आहे आणि ते लाखात असले करोडोत असले तरी चालणार आहे. तरीही मुंबईपर्यंत मी मात्र 100% जाणार आहे. मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय. तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय. मीही माझेच भाऊ, माझेच मायबापाच्या लेकर आहेत, माझ्याच बहिणी आहेत म्हणून मी लढणार आहे. मी मागं हटणार नाही. हा आपला तुम्हाला शब्द ज्या शब्द दिला मी ते पूर्ण केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती, घरी थांबू नका. हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं. आपण आहेत तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला. पाठीमागं माहित नाही मग आपल्याला काय होणार आहे. म्हणून सगळेजण एकत्रित आहे. याबरोबर तिसरा मुद्दा आहे, मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी गटतट ठेवू नका. आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणीच गटतट ठेवू नका. कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही पण सांगणार आहेत. पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला फोन आला नाही. ओळखी नसतील म्हणून सांगितलं असतं. एवढ्या वेळेस आपण मराठा म्हणून आणि आपलेच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची ही माझी तुम्हाला विनंती. का विनंती आहे? याची संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधीचं सोनं करायचंय. कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही त्याला सांगितलं तेव करल. सगळा मराठा समाज मतभेद असतील नसतील मला माहित नाही, सोडून एकत्र या. तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. तुम्हाला नसल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढं येऊन करा. कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे. त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही ते करावं. याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे. शिवाजी पार्क असतील, BKC असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते. आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती आहे की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय. सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा.
तिथं सगळ्यांनी साथ द्या, ही विनंती. याचबरोबर 6वा मुद्दा आहे की ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता, त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागले त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या. रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलंय याच्यासाठी थंडीचं पावसाचं टेन्शन आहे, शक्यतो त्याला घरच बनवा की आपल्या घरासारखं पॅक बंद सगळं. उघडलं, पाऊस आला तर आतमध्ये गेलो, थंडी वाजली तर आतमध्ये गेलो, उघडलं, बाहेर आलो, चालायला लागलो. आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा. माणसं पुढे चालतील, मागं वाहनं ठेवा. कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली, चहा प्यायचा, नाश्ता करायचा, त्याने करायचा कसा? आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील, मागं वाहनं चालू द्या. जागेवर तुम्हाला थांबता येईल, तुमचा स्वयंपाक करता येईल, तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर. त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठा माणसानं येताना जरी रस्त्यात कुठं काय नाही मिळत तर आपणच सज्ज राहा. शक्यतो माझा एक असा अंदाज आहे, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाऊस्तर शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे नाश्त्याची नाही, जेवणाची नाही. शक्यतो असं दिसतंय गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत अशी मला माहिती मिळालेली. त्यामुळं आपण जे धान्य, जे गोष्टी घेतोय, जे जेवायसाठी साहित्य घेतोय, हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे अशी माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो आपल्याला करण्याची गरजच पडणार नाही. परंतु संख्या प्रचंड मोठी आपली, म्हणून काहींकडून ते शक्य होईल नाही होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही. म्हणून आपण सज्ज राहा. आपल्या गोष्टी आपण काय, जिथं आपल्याला वाटेल तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवण करायचे, पाणी घ्यायचंय, पाण्याच्या व्यवस्था करायच्यात. आपण आपल्या शक्य असले तर टँकर सोबतच घ्या, शक्य असले तर अँब्युलन्सवाल्यांना पण सांगा, शक्य असेल तर आपले सगळं धान्य जागेवरच पीठ त्याचे तयार करून घ्या आणि कोरडं जास्तीचं घ्या, जेणेकरून जास्त दिवस टिकल खाण्यासाठी. 2-3 प्रकारचं आपल्यासोबत सरपण बी राहू द्या, चुली पण राहू द्या, आंघोळे करण्यासाठी भांडे पण राहू द्या, बकेट पण राहू द्या, जेवणासाठी ताटं राहू द्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी. आपल्या वस्तीनं सज्ज राहा. कारण कपडे पण राहू द्या, पांघराला हातरायला सुद्धा राहू द्या, चटाया सोबत घ्या, रगी पण घ्या, शोटर घ्या, मफलरी घ्या सोबत. तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे. कधी रस्त्यानं पाय दुखा लागले, पायदुखीच्या गोळ्या घ्या. गोळ्या खायच्या कान मुंबईला चालायचं, आता मागं पुढं बघायचंच नाही, कोणी थांबायचं नाही. दुखायला लागलं कोणाची वाट बघायची अजिबात नाही. ताप आली की गोळी घेतली की निघाला पुढं. जेवायला भूक लागली, आपली तुकडी थांबली, सगळ्यांनी जेवण करायचे. उदाहरणार्थ तुमच्या गाडीत 10 लोक आहेत, तुमच्या ट्रॅक्टरमध्ये म्हणा, टेम्पोत म्हणा, तुमच्या पिकअपमध्ये म्हणा, किंवा तुमच्या ट्रकमध्ये तुमची काय वस्तू असेल, टमटम असेल किंवा तुमची 4 व्हीलर गाडी असेल, तिची मागची सीटं काढून टाका. मागं तुमचे 4-5 जण झोपतील त्याच्यात, कारण त्याला घरच बनवायचं थोडक्यात. त्यामुळे मागची सीटं काढून टाका, फक्त ड्रायव्हरचं ठोय एकट्याचं, आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये व्यवस्था करून ती सिस्टम करा. लोक एक तर एवढ्याचा स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये, हेही समजून घ्या. आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं. आपण 10 जण आहेत, उदाहरणार्थ 10 जणांचं लगेच स्वयंपाक करायला लागायचं, 10 जणांना रेटून खायचं की निघाय. उदाहरणार्थ तुमची ट्रक आहे, ट्रकमध्ये तुमच्या 40 माणसं आहेत किंवा 50 आहेत किंवा 100 आहेत, काय जे असतील ते समजा मला आता सांगता, तर त्या ट्रकमध्ये एक कप्पा करा. तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथंच एक कप्पा करा. तुमचे आथरायचे, पांघरायचे, तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी, साबणी, डोक्याचं तेल, काय काय असेल, दात घासायचं, त्या सगळ्या वस्तू त्याच्यात ठेवा. आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा, कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर. कारण कुठं मंगल कार्यालय पुरणार आहेत माहित नाही, कुठं मंदिरं पुरणार आहेत माहित नाही. त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची. आपण स्वतः सज्ज होऊन चला, अवलंबून आपल्याला राहायचं नाही. कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला 70-75 वर्षात कोणी मोठं नाही केलं. हे मोठे झाले, आपल्याला वाटलं होतं आपण मोठं होतं, आपल्या लेकरं मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं. मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती, आपल्या लेकरं मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला. आपण यांना सगळ्यांना मोठं केलं, पण आपल्या लेकरं मोठं करायला कोणी आलं नाही. म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा. काम पटापट शेतीचे उरकून घ्या आता, कारण 20 ला एकदा बाहेर पडलो की आरक्षण घेऊन वापस यायचं. त्याच्यामुळं आपण सज्ज राहा. आपण आपल्या गाड्याचा स्वयंपाक करायचा, आपण आपल्या गाड्यात स्वयंपाक केला की पुढे चालायचं. रक्षण प्रत्येक गाडीत, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक सज्ज ठेवा. प्रत्येकाच्या 10 असले तरी त्याच्यात 2 स्वयंसेवक, 50 असले तरी 2. कारण तुमच्या तुकडीचं रक्षण तुम्हाला करायचंय, रात्रीचा गस्त तुम्हाला घालायचा.
कुणी उद्रेक नाही केला पाहिजे आपल्या याच्यावर. त्याच्यामुळे प्रत्येक माणसानं सज्ज राहायचं. प्रत्येक कोणी उद्रेक नाही केला पाहिजे, कोणी जाळपोळ नाही केली पाहिजे. आपलं हे शांततेचं आंदोलन याच्यासाठी आपल्या तुकड्यातल्या प्रत्येक माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आजूबाजूला सज्ज राहायचंय. आपला माणूस आपल्या तुकडीमध्ये कोण घुसतोय आणि काय करतोय याच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आपल्या गाड्यातच आपण झोपायचं, म्हणजे आपल्या गाड्याचं रक्षण सुद्धा आपणच करायचं, म्हणजे आपल्याला काही बाधा येणार नाही. पंक्चर गाड्या झाल्या तर आपले पंक्चर काढणारे आपणच व्हा. ते गावाकडून येताना साहित्य घेऊन या, हवा भरायची आपण, पंक्चर काढणारे आपण. आपलं कामच आपण करायचं स्वतः. आता कुणाला शोधायला जायचं नाही, कोणीही नियमाच्या बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये व्यसन करायचं नाही, त्याला डायरेक्ट घरी काढून दिलं जाणार. कोणी उद्रेकासारखं काही शांतता भंग करायचं काम करायला त्याला धरायचं, पोलिसात ताब्यात द्यायचं. ते आपलं असू किंवा बाहेरून आलेला असू. आणि बाहेरून आपल्या तुकडीत कोणी येऊ शकत नाही, आला बी तरी आपण ते धरून द्यायचं. रात्रंदिवस आपण टीमा तयार करायच्यात आपल्या आपल्या तुकडीमधल्या. ते आपण आपलंच काम करायचं. आम्हाला निवेदन दिलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आदेशच नाही, सूचनाच नाही, डायरेक्ट आत्तापासून कामाला लागायचे. तुमच्या गाडीत तुम्ही सज्ज होऊन यायचे. आपल्या एका गाडीत 2 स्वयंसेवक म्हणजे तुम्ही सज्ज होऊन आलात. ज्या तुकडीत असाल त्या तुकडीत गेल्याबरोबर तुमच्या स्वयंसेवकाला काम लावून द्यायचं. एवढंच काम ठेवायचं. तिथं गेल्यावर कोणती तुकडी येईन काय येईन मग काही कळणार असं नाही. घरूनच तुमचं असं लक्षात घ्यायचं, तुमची गाडी तुमच्या गाडीतले लोक, म्हणजेच आपण सगळ्याला आपल्याला आता काम करायचं. तिथं गेल्याच्या नंतर सांगायचं. रात्रीच्या मग तिथून पुढे तुकड्या पाडायच्या. रात्रीच्या गस्तीवर कोण, पहारा द्यायला कोण, दिवसभर कोण. फक्त फोटो काढण्यासाठी कोणी गडबड करायची नाही, कारण तिथं गोंधळ आपल्याला काही होऊ द्यायचा नाही, गर्दी करायची नाहीये. सेल्फ्या काढायसाठी आपण नंतर निवांत आहेत आरक्षण मिळाल्यावर एकमेकाचे फोटो काढा, सेल्फ्या काढा, काहीही हरकत नाही. पण सध्या एकच फोकस, एकच ध्येय, मुंबईकडे कूच करायची. मराठ्यांनो अशी धडक मारा की देशात अशी कुणी धडक मारली नसं. आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयच घेऊन माघारी यायचं. याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं. कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या आहेत, खूप संध्या सरकारला दिल्या. आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचं. इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठंही काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे. पण मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे. असं देशानं कधीच बघितलं असताना तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे. हो, हात जोडून सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुमचा स्वतःचा, की या लढ्यात मी स्वतः साक्षीदार आहे. मी या लढ्याचा, विजय लढ्याचा साक्षीदार झालोय. मला घरी नाही राहायचं, हे विजय मिळवण्यासाठी मला यायचंय. साक्षीदार बना या लढ्याचे, घरी थांबू नका. सगळे बाहेर निघा, सगळे बाहेर निघा. काम पटापट उरकून घ्या. या लढ्याचा साक्षीदार व्हा. तुम्हाला हात जोडून विनंती करू सांगतो. कधी काळी तुम्ही छातीवर हात ठेवून म्हणला पाहिजे, या लढ्यात मी होतो. माझ्या नातवासाठी होतो, माझ्या मुलासाठी होतो, माझ्या बहिणीसाठी होतो, माझ्या भावासाठी होतो. मला स्वाभिमान आहे, मी या लढ्यात सहभागी होतो. रात्रंदिवस मी गेलोय. बाकीचे सणवार नंतर करता येतील आपल्याला, लग्न असतील आपले तेही नंतर करता येतील आपल्याला, किंवा आपण आता भेटीला नाही थांबलोत लग्नाला, माघारी आल्यावर भेटू त्यांना. कुठं काय उत्सव असतील नंतर जाऊ आपण, सण नंतर करू. खूप पिढ्या पडल्यात आपल्याला सण करायला. पोरांच्या हाल चाललेत, एका टक्क्यावर पोराचे वाटोळे झालेत. पोरं नुसते शिकवायलेत आपण. एक स्वप्न लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, पोरं शिकवतोच आपण, पण ते पोरग नोकरीला लागत नाहीये हे सुद्धा डोक्यात ठेवा. कारण काल एक मला उदाहरण आलं होतं. त्या उदाहरणापासून सांगतो की 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं. पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला. ही परिस्थिती. आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत. यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा. मी खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवांशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते. तुम्ही आता गाफील नका राहू. मराठा समाज अजिबात, सगळे सज्ज व्हा. सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे. आणि जिथं जिथं बोललो, तुमच्या एकजुटीमुळं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येने आलेल्या मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. तो विजय तुमचा आहे, तुमच्या एकजुटीचा आहे. पूर्वी म्हणलं जायचं काहीच व्हायना, नुसती आंदोलन मोर्चे करू बेजार झालो आपण. आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं, आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले. त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय. आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय. आता
जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. 70 जणांना एका नोंदीवरती. तुम्हाला सांगतो या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमचा विजय झालेला आहे. ह्यो आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे. ही समाजाचाच विजय. कोणाला श्रेय जात नाही, कोणालाच श्रेय जात नाही. आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून. त्यामुळे सगळे मुंबईकडे चला. सगळेचे सगळे. सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली. फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी. ते सुद्धा मराठी घेतलेलं त्यांनी, घेतील सुद्धा. पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं की उडाल. मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा. मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा. आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे. ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा. पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे. परंतु ते स्पष्टीकरण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लफड्यात पडण्यापेक्षा तो ही क्युरिटी पिटिशन ही याच मराठ्यांची एकजुटीमुळे दाखल झाली. तेच गोरगरिबांचं श्रेय आहे. ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण. माझ्या सहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत. आमच्या नोंदी सापडल्यात. मराठा आणि कुणबी एकच आहे, हे सिद्ध झाले. कायदा पारित करा, मोकळवाना. कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडे तेच, पुन्हा आंदोलन. म्हणून बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. आमंत्रणावर राजकारण आम्ही कधीच केलं नाही, हे संजय राजाराम राऊतनी सकाळी बोललेलं आहे. कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतला मी आठवण करून देईन की त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा ह्याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले, तेव्हा त्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते, मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं? ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला मिळून दिले, मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्याच देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही? म्हणून आता राम मंदिरच्या कार्यक्रमासाठी बोलवलं नाही म्हणून थैथयाट करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक. अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो. मग तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होतं,
तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकांनी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का? कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबियासाठीच चालायचं. सामान्य जनतेला गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही. साधं कोरोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होतं कोरोनाच्या नावाने, पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंब आणि पाटणकर ह्यांच्यासाठी कसं व्हीआयपी दर्शन सुरू होतं? मी ऐकलेलं ज्या वर्षी कोरोना आपल्या महाराष्ट्रात होता, पसरला होता आणि तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळेचे सगळे सिद्धिविनायकचे पुजारी 11 दिवस आणून तिथे बसवले होते. त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली. मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष असताना कसा तो सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ह्याची तुला 100 तरी उदाहरणं मी देऊ शकतो. ज्यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं, ज्यांनी रक्त सांडलं, घाम गिळला, त्या सगळ्यांसाठी ते 22 जानेवारी महत्वाचं आहे. आणि रामदेवतांनीच ठरवलंय की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये. म्हणून तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना आमचा रामदेवच तिथे बोलवणार नाही. म्हणूनच आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतंय. राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रा तरी तो नवीन काढतायत, परत एकदा ब्लॉग शो. मला प्रश्न असा विचारायचा आहे राहुल गांधीजींना की तुम्ही ज्या इंडी अलायन्सच्या नावाने एनडीएच्या विरुद्ध लढताय, मग स्वतःच्या यात्रेचं नाव जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं का दिलं नाही? काँग्रेस पक्षाला इंडी अलायन्स मान्य नाही आहे का? काँग्रेस पक्षाला स्वतःचं अस्तित्व ठेवायचं आहे का? आणि तुझा तो काँग्रेसचा जो अधिकृत चाटुगिरी करणारा जो भांडूपमध्ये बसतोय, राहुल गांधी नाही तर तू तरी उत्तर द्यावं. ज्या भारत जोडो यात्रा अगोदर निघाली होती, ज्या राज्यामध्ये ती यात्रा गेली, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तिथे सगळीकडे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. आता काहीतरी मणिपूर ते मुंबईमध्ये यात्रा काढणार आहेत. म्हणजे मणिपूर ते मुंबईपर्यंत सगळीकडे काँग्रेसचा पराभव अटळ आहे. एवढं आता ह्या यात्रेच्या निमित्ताने सांगतो. आम्ही आमचे आणि शिवसैनिकांनी रक्त त्यावेळी सांडले होते, घाम आणि अश्रू दिले, बलिदान दिले आहे, हे लक्षात घ्या. आता जे काय आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा आहे, असं संजय राऊतांचा घाम कुठे कुठे गळतो हे आता गोरेगावच्या रॉयल पाम्सच्या स्टाफला विचारायला लागेल. कारण का अयोध्येसाठी प्रत्येक हिंदूंनी ज्याला तिथे राम मंदिर व्हावं अशी जी भावना होती, त्या प्रत्येक हिंदूचा घाम आणि रक्त सांडलेला आहे. मग तो कुठला पक्षाचा नव्हता, कुठला संघटनेचा नव्हता, मग हिंदू म्हणून ते तिथे गेलेला आहे. म्हणून ह्याचा रक्त, ह्याचा घाम किंवा उद्धव ठाकरेचा रक्त किंवा घाम, उद्धव ठाकरे आणि घामाचा काही संबंध नाही.
24 तास एसी मध्ये राहणारा उद्धव ठाकरे ह्याचा घाम कधी गळतो हा आता संशोधनाचा विषय झालेला आहे. म्हणून उगाच ज्या हिंदूंनी तिथे जाऊन कार सेवा केली त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि त्यांना अधिकार आहे राम मंदिराकडे जाऊन दर्शन घेण्याचा, पण अशा सारख्या जिहादांचा काही अधिकार राहत नाही राम मंदिराबद्दल बोलण्याचा. राम मंदिर हा एका पार्टीचा विषय झाला आहे. त्यांनी रामलल्लाला किडनॅप केलेला आहे. त्यांचा राजकीय इव्हेंट झाल्यानंतर आम्ही तिथे जाऊ असं संजय राऊत म्हणतात. आता किडनॅप आणि अशी खालच्या दर्जाची भाषा आमच्या देवाबद्दल बोलायचं खरं म्हणजे ह्याला लाज वाटली पाहिजे. म्हणजे मुळामध्ये हे किती हिंदू द्वेषी आहेत हे ह्या वक्तव्यानेच आम्हाला कोणा कळत. आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. म्हणून तू कितीही तुझ्या त्या दाढी कुरवणाऱ्या लोकांची वाजवणी आमच्या समोर बोलत असशील तरीही आमच्या देवाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही. म्हणून ज्यांचा अधिकार आहे, ज्यांनी आपली मेहनत करून तिथे तेव्हा कोणी पक्ष बघितला नाही. प्रत्येकाने आपल्या इथे अयोध्याकडे बाबरी तोडून मंदिर उभं राहायला पाहिजे. जे 500 वर्षापासूनची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे मेहनत केली आहे. ह्याच्यासारख्या मुल्ला लोकांना त्या गोष्टी कळणार नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. एका उद्योगपतीला देश विकला जात आहे. छत्तीसगडचे जंगल असो की धारावी विकली जात आहे असे संजय राऊत म्हणतात. मग महाविकास आघाडीच्या काळात पाटणकरच्या नावाने महाराष्ट्राच्या 7/12 जो लिहिला जात होता त्यावर संजय राजाराम राऊतनी कधीतरी अग्रलेख लिहावा ना. म्हणजे त्या अलिबागच्या 19 बंगले पाटणकरांचे, दुसरे सगळे प्रॉपर्ट्या पाटणकरांचे, जोगेश्वरीला हायवेवर 5 स्टार हॉटेल बनणार ते पण पाटणकरांचं. म्हणून दुसऱ्या उद्योग समूहावर बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाच्या घरात बसलेल्या पाटणकर ज्याला पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र विकण्याचं तुझ्या मालकाने जे ठरवलं होतं ना त्यावर कधीतरी भाष्य कर. मग त्यावर आम्ही पण काही माहिती जनतेला देऊ. एक दिवशी अयोध्येचा 7/12 पण एका उद्योगपतीला विकला जाईल असा गंभीर होतो ना. सिद्धिविनायकचा आमच्या सिद्धिविनायक बाप्पाचा 7/12 जे तुझ्या मालकाने त्या सत्ता असताना आदेश बांदेकरच्या निमित्ताने स्वतःच्या नावावर जो करायचा तो प्रयत्न केलेला सिद्धिविनायक ट्रस्ट जी स्वतः बळकवण्याचा प्रयत्न तुझ्या मालकाने तेव्हा सुरू केलेले, मग त्यावर कधी तू भाष्य करणार? तू अन्य लोकांवर बोट उचलण्या अगोदर तू आणि तुझा मालक काचेच्या घरामध्ये राहतोय हे कधीतरी विचार कर. ज्या दिवशी सिद्धिविनायक ट्रस्टचा हिशोब होईल त्याच्यावर थोडी इन्क्वायरी लागेल तेव्हा कळेल की ह्या ठाकरे कुटुंबियांनी सिद्धिविनायकची पण जागा सिद्धिविनायकची पण ट्रस्ट पण बळकवण्याची ह्याची तयारी होती हे आज नाही तर उद्या बाहेर येईल. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेणार आहेत. आता थोड्या वेळात जाणार आहेत. या गेल्या वर्षभरातली ही 6वी भेट आहे. काही वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळेल आपल्याला? राजसाहेब हे सातत्याने जनतेचे प्रश्न उचलत असतात. राजसाहेब किंवा त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री हे अतिशय सकारात्मक आहेत आणि दोघही जुने शिवसैनिक आहेत. दोघही कडवड बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि म्हणून दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचा फायदाच होईल एवढं मी तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो. राजसाहेब काय उद्धव ठाकरे सारखं स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना भेटत नाही. राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी अगर आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असेल त्याचं कौतुकच करायला. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.